म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे आणखीन वावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. कुठलाही सण आला की माझी अशी मनोमन इच्छा असते की माझा एपिसोड त्या सणाच्या ॲटलिस्ट एक दोन दिवस आधी व्हावा, जेणेकरून त्या सणाच्या दिवशी केले जाणारे जे स्पेशल पदार्थ आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेशन करून मला तुम्हाला दाखवता येतील आणि तुम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ मिळेल आणि घरच्या घरी ते पदार्थ मस्तपैकी बनवता येतील. तसंच काही ऑकेजन यावेळेस सुद्धा आलंय बरं का. 3 दिवसांनी संक्रांत आहे आणि आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. एक रेसिपी जी आहे ती तिळगुळ, म्हणजे संक्रांती या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देतो, तर तिळगुळाचा बेस असलेली रेसिपी आहेच आहे. तिळगुळाची पोळीच आहे, थोड्याशा इनोव्हेटिव्ह पद्धतीने केलेली. पण दुसरी रेसिपी जी आहे ती मात्र तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे. व्हेरी इंटरेस्टिंग एक्साइटिंग अशी रेसिपी आहे, ती आपण बघू. पण आपली पहिली रेसिपी जी मी डिझाईन केलेली आहे तिळगुळाची पोळी विथ इनोव्हेटिव्ह इन्ग्रेडियंट्स, ती बघून घेऊ. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. गव्हाचं पीठ, दूध, बदामाची पूड, गूळ, बारीक रवा, पांढरे तीळ, इलायचीची पावडर, साजूक तूप आणि मैदा. आज जी आपण रेसिपी करतोय त्याच्यामध्ये कणिक जी आहे तर ती आपण दुधात मळणार आहोत. खूप अशी रिच अशी रेसिपी आहे, कारण त्याच्यामध्ये बदामाची पूड सुद्धा आपण घालणार आहोत आणि बारीक रवा सुद्धा वापरतोय, त्यामुळे त्याचा क्रंचीनेस क्रिस्पीनेस जो आहे तो सुद्धा वाढेल. आता या बोलमध्ये आपण काय करू, हे गव्हाचं पीठ जे आहे ते काढून घेऊ. थोडंसं गव्हाचं पीठ आपण डस्टिंगसाठी ठेवूयात. त्याच्यामध्ये जस्ट 1.5 ते 2.25 चमचे मैदा, जास्त नाही. 1-2 चमचे बारीक रवा. त्या कणकेमध्ये सुद्धा थोडासा वेलदोड्याचा फ्लेवर येण्यासाठी थोडीशी वेलदोड्याची पूड आणि रिचनेससाठी 3 चमचे बदामाची पूड. आता हे सगळं आपण काय करू, हे चांगलं या दुधामध्ये आपण मळून घेऊयात. वेल आता दुधाचं प्रमाण किती घ्यायचं, तर जेवढी आपली पोळीची कणिक असते त्याची कन्सिस्टन्सी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दूध घालायचं. आय गेस आता जे आपण प्रमाण घेतलंय त्याच्यासाठी 70 ते 80 ml दूध लागेल, म्हणजेच 5-6 टेबलस्पून. आता कणकेल थोडंसं मला मळून घ्यायला लागणार आहे, पण इन द मीन टाइम वेळ न घालवता आपण या तव्यावर आपण काय करू, हे जे पांढरे तीळ आपण घेतले तर त्याचं थोडंसं रोस्टिंग करून घेऊ. त्याच्यामुळे थोडंसं दूध आपल्याला घालायला लागेल, कारण बऱ्यापैकी आपल्या पिठाने ते दूध शोषून घेतलंय. आता साजूक तुपाचा हातावर घ्यायचं. दोन्ही साईडनी दोन्ही हातावर आपण त्याला चांगलं पसरून हा डो जो आहे तो अजून एकदा चांगला त्याला मळून घेऊ. अशी आपण कणिक चांगली मस्त मळून ठेवली आहे आणि आपले तीळ सुद्धा चांगले मस्त रोस्ट झाले, तर ते या प्लेटवर आपण काढून घेऊ आणि ते मिक्स करतो बदामाची पूड वगैरे घालून आणि याचं सारण तयार करून घेतो. याच्यामध्ये आपण बदामाची पूड साधारणतः 3 ते 4 चमचे बदामाची पूड घालणार आहोत.
आणि साधारणतः एवढा तुकडा गुळाचा. तर ते आता आपण किसून घेऊ याच्यामध्ये. आता या कणकेचे आपण गोल गोल गोळे करूयात. पातळसर अशा पोळ्या आपण करणार आहोत. याचे असे गोल गोल करून ठेवू आधी. लवली. आता असं गोल गोल केल्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण स्टफ करायचंय. त्यामुळे आपण त्याला थोडंसं आपण लाटून घेऊ. सेम आकाराच्या आपण 2 पोळ्या करणार आहोत आणि त्या दोघांच्या मध्ये हे सारण जे आहे ते असं सँडविच करून आपण त्याची पोळी करणार आहोत. त्याच्या साईड्स ज्या आहेत पोळीच्या त्या चांगल्या लाटून घ्यायच्या. नाहीतर कसं होतं की पोळी लाटताना त्याच्या एजेस ज्या आहेत त्या थोड्याशा जाड राहतात, त्या जाड राहून द्यायच्या नाहीत. आता ही एक पोळी आणि तशीच आपण एक दुसरी पोळी करून घेऊ. आता आपण काय करू, हे सारण जे आहे त्याला चांगलं चिकटण्यासाठी थोडंसं याच्यावर पाणी शिंपडू, जस्ट हलकसं, आणि त्याला सगळीकडे असं पसरवून घेऊ. साईडला स्व लावायचं, कारण या साईड्स ज्या आहेत तर त्या आपण चिकटवून घेणार आहोत. त्याच्यावर हे सारण असं इव्हनली असं स्प्रेड करायचं. अगदी एजेस पर्यंत जाऊन द्यायचं नाही, कारण त्याला आपण स्टफ केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला लाटण्याने थोडंसं आपण हलकं लाटून घेणार आहोत आणि ते स्टफिंग सगळ्या कॉर्नर्स मध्ये जाईल. आता काय करायचं, ही जी पोळी आहे तर ती याच्यावर आपल्याला चिकटवायची आहे. थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे वरची पोळी जी आहे त्याला चांगली चिकटेल. त्याच्यावरून थोडंसं गव्हाचं पीठ लावून घेऊ, म्हणजे आपल्याला ते उलटी करून त्याला चांगलं लाटता येईल. त्याला आता हलकसं आपण थोडंसं लाटून घेऊ, म्हणजे आपलं सारण जे आहे त्या एजेस पर्यंत सगळं पोचेल. आणि आता त्याला आपण याला दोन्ही साईडली मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत मधनं तूप सोडत सोडत त्याला आपण परतून घ्यायचं. अँड दॅट्स इट. मी आता दुसऱ्या पोळीची तयारी करतो. ही पोळी जी आहे ती मस्त दोन्ही साईडनी मस्तपैकी खरपूस भाजून घेतो. इन द मीन टाइम तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, बदामाची भरड, पांढरे तीळ, गूळ, रवा, वेलची पूड, तूप आणि मैदा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन 2 चमचे मैदा, 2 चमचे बारीक रवा, वेलची पूड, बदामाची भरड आणि 5 ते 6 चमचे दूध घालून मिश्रण मळून घ्यावं. पॅन मध्ये पांढरे तीळ भाजून ते एका प्लेट मध्ये काढावेत. त्यामध्ये 3 ते 4 चमचे बदामाची भरड आणि गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मळलेल्या गव्हाच्या पिठाचे 2 गोळे तयार करून ते लाटून घ्यावेत. एका पोळीला पाण्याचा हात लावून त्यावर तिळगुळ आणि बदामाचं सारण पसरवून घ्यावं. त्यावर दुसरी पोळी ठेवून वरून गव्हाचं पीठ भुरभुरावं आणि साजूक तुपावर पोळी दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. वेगळ्या पद्धतीने केलेल्या तिळगुळाच्या पोळीच्या रेसिपी नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे सरप्राईज जे आहे ते तुमच्या समोर आणणारच आहे. पण जे सरप्राईज घेऊन येणारे जे आहेत ते आपले आपटे काका. तर आपटे काकांची आपण ओळख करून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. मधुरा आपटे यांचे हे वडील आणि आपल्या सोबत आहेत त्यांचे काही मित्र. तर त्यांची आपण ओळख करून घेऊ. हे मिस्टर खानोलकर, हे प्रॉपर्टी ओनर. मिस्टर अँड मिसेस रेगे. नमस्कार. 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 सेम इयर. तर आता हे इथं सगळे जण का जमलेत आणि आम्ही काय करणार आहोत? गेट टुगेदर आहे का रेसिपी करायची आहे? वेल, आता गेट टुगेदरवरनं आठवलं की अलिबागमध्ये एक प्रथा आहे. असे सगळेजण मित्रमंडळी नातेवाईक जमून गेट टुगेदर्स करतात, एस्पेशली हिवाळ्यामध्ये.
आणि पदार्थ कोणता बनवतात तर तो म्हणजे पोपटी. या पदार्थाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी पोपटी पदार्थाला लागणारं साहित्य बघून घेऊ आणि आपण या पदार्थाबद्दल जाणून सो घेऊ आणि कृतीकडे सो वळू. वालाच्या शेंगा, कच्चे बटाटे, वांगी, कांदे, गोडा मसाला, मीठ आणि तिखट. किती मिनिमम सिंपल जिन्नस आहे आणि त्याच्यातनं एक फॅन्टॅस्टिक पदार्थ आपण करणार आहोत आज. तो कसा करणार आहोत हे बघू, पण त्याआधी पोपटी या पदार्थाबद्दल आणि त्याच्या हिस्ट्रीबद्दल आपटे काकांकडनं थोडंसं जाणून घेऊ. आपटे काका, हा पोपटी पदार्थ जो आहे तर तुम्हाला त्याचं नाव पोपटी आहे, तर तेच मला कन्फ्युजन आहे की पोपटी का नाव आणि तो पदार्थ हिवाळ्यातच का केला जातो आणि इट्स लाईक गेट टुगेदर केल्यानंतरच का केला जातो, थोडंसं आम्हाला माहिती सांगा. बरोबर. जसा देशावर हुरडा वगैरे असतो हो. ना, तसं आपल्याकडे आत्ता वालाचा सीझन आहे, हम्म. तर त्यावेळी तो पदार्थ केला जातो. या वालाच्या शेंगा मिळतात बर. आणि त्या आपण त्या वाफवतो अच्छा. आणि त्याला पोपटी म्हणतात. बर. आणि हा पदार्थ जो आहे तर तो गेट टुगेदरच्या वेळेस का केला जातो, म्हणजे त्याला काही वेगळं कारण आहे का? नाही, असं बऱ्याच लोकांनी एकत्र खायचा असा feeling असतो. Get together. गेट टुगेदर. Get together of the people who are on the farm. बर. असं आहे. असं आहे ते. हा, म्हणजे आता एवढी मेहनत वगैरे करून हे वाल टाकले वगैरे सगळं काय ज्या वेळेला हार्वेस्ट होतं हा. तर त्यावेळेला हे इतकं फ्रेश आणि टेंडर असतात वाल. अच्छा अच्छा. म्हणजे वालाच्या शेंगा या हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात जेव्हा त्याची म्हणजे हे होते प्रोडक्शन होतं, हा. तर तेव्हा ते सेलिब्रेट करण्यासाठी हा. आणि त्या ते निमित्ताने tender गेट टुगेदर करण्याचं, हा. तर असा हा पोपटी या पदार्थ आहे. पोपटी या पदार्थासाठी तुम्ही मला काही कुठली गॅस रेंज किंवा कुठलं इंडक्शन किंवा कुठलं बार्बेक्यू वगैरे काय घेऊन याल तुम्ही सांगितलं नाहीत, म्हणजे काय एक्झॅक्टली ते आपण पदार्थ करणार कसा? हा, ते काय मातीचं मडकं घ्यायचं फक्त ओके. आणि त्याच्यात आपण भांबुर्डीचा पाला लावतो. भांबुर्डीचा पाला, हा, मातीचं मडकं, हा. या सगळ्याच गोष्टी मला थोड्याशा कन्फ्युजिंग आहेत. आपण आय गेस नितीन जरा ते मडकं घेऊन ये जरा. एवढं मोठं मडकं. हा. बर. ओके. आणि त्याच्यात आतल्या बाजूने आपण भांबुर्डीचा पाला लावलाय. बर, हा जो पाला आपण लावलाय तो, हा, बर, हा भांबुर्डीचा पाला म्हणजे काय? ही एक आत्ता फुटणारी वनस्पती आहे बर. आणि त्याला एक स्पेशल फ्लेवर आहे. फ्लेवर. ओके. हम्म. त्याला एक पर्टिक्युलर असा वेगळा हा. पद्धतीचा वास आहे, तो असा थोडासा क्रिस्पी स्पायसी असा हा, थोडासा असा वास आहे. हा. आणि वेगळाच वास. तो जो वास आहे ना, तो शेंगांना लागतो आणि त्या फार टेस्टी लागतो. अच्छा. हा. बर. मग आता हे आपण सगळं करणार कसं, म्हणजे प्रोसेस कशी असणार आहे? आता आपण ह्याच्यात हे बाकीच्या भाज्या ज्या आहेत, बटाटे, हा. वांगी आणि कांदे, हम्म. हे आपण आधी खाली घालणार. त्याच्यानंतर ह्या शेंगा त्याच्यात टाकणार, मध्ये मीठ बर. टाकणार थोडं, ओके. आणि त्याच्यानंतर परत हा पाला लागून सील करणार ते सगळं. बर. आणि इथे त्याला जरा थोडेसे याच्या हाड काड्या ज्या आहेत हा. त्यावर लावून पॅक करणार. बर. आणि हे मडकं उलटं ठेवून हम्म. आपण त्याच्यावरती विस्तव आणणार. विस्तव. तर मग तो विस्तव कसा करतो आपण, म्हणजे आपलं रेग्युलर लाकडाचा विस्तव लाकडाचा असतो? विस्तव, लाकडाचा विस्तव. फॅन्टॅस्टिक. कृतीकडे वळूयात. या ज्या काही शेंगा आहेत तर त्या आपण शेवटी टाकायच्या आहेत, मडकं आपण उलटं करायचंय. हा सगळा कन्सेप्ट मला लक्षात आलाय, पण त्यासाठी थोडीशी कृती आपल्याला करायला लागेल. ते म्हणजे आता हे जे कांदे जे आहेत, आपण पेरू कसा कापतो आणि मध्ये आपण त्याला मसाला लावतो, तसंच हे कांदे असे 4 भाग करून त्याच्यामध्ये आपण मसाला लावून घेणार आहोत. आता असा थोडासा मसाला, थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट. हे जे बटाटे, कांदे आणि वांगी या सगळ्याला आपण मसाला लावून घेणार आहोत. त्याचं कसं आहे माहिती आहे का, की आता आम्ही सारे खवय्यावर आपण जेव्हा रेसिपीज दाखवतो तर मी एकटाच असतो, त्यामुळे मी एकटा करतो. पण आता तुम्ही सगळेजण आहात तर आपण सगळेजण करूयात ना, आहे की नाही? मग मी हवं तर मसाला लावण्याचं काम करतो आणि तुम्ही कापण्याचं काम करा. मग ती लाकडं आधी आपल्याला पेटवून ठेवायला लागतात का? नाही, आता पेटवू आपण ते अच्छा, अरेंज म्हणजे केल्यानंतर. त्याच्यावरती हा. हे सगळं अरेंज केल्यानंतर आपण त्याला मग हे व्हेजिटेरियन रेसिपी आहे नाही? हो. ओके.
नाही कसं आहे की मी पक्का मांसाहारी असल्यामुळे मी आपला शंका व्यक्त केली की नाही, असं नाही, तुम्हाला ह्याच्यामध्ये हा पाहिजे तर यू कॅन ऍड हे चिकन मटन वगैरे बर अँड गेट द ऍडेड फ्लेवर. काय सांगताय येस येस, म्हणजे आता व्हेजिटेरियन पण यू कॅन ऍक्च्युली ह्याच्यामध्ये बरेच, कारण तो फ्लेवर एकदम मस्तच येतो. मस्त म्हणजे त्या तुम्ही जो कन्सेप्ट सांगितला की ते मातीच्या भांड्यात त्या हा. बांबुड्याच्या तो पाला. पालाबरोबर आपण शिजवायचं आणि हो, 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 हो. आणि त्याला सांगा कुक व्हायला वेळ किती लागतो? अर्धा पाऊंड अर्थात. अर्धा ते पाऊण तास. तर ऑलमोस्ट झालेलं आहे. आता आपण ते मडक्यात फक्त घालायचं राहिलंय, बरोबर? थँक्यू. अच्छा, आता आपण हा जो पाला लावलेला आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय टाकू? कांदे टाका. कांदे आणि त्याच्यानंतर बटाटे. बटाटे. हा म्हणजे त्यांना ऑलमोस्ट शिजायला ऑलमोस्ट सारखा वेळ लागतो हा, म्हणजे. बरोबर. हा. आणि आता वांगी टाक. आणि आता वांगी. त्याच्यामध्ये वगैरे पाला वगैरे टाकायची गरज नाही, काही नाही ना? ओके. आता शेंगा थोड्याशा टाकूया. आता शेंगा, थोडं मीठ, परत शेंगा. आता हा पाला त्याच्यावर अच्छा अच्छा, मडक्याच्या सगळ्या साईडने त्याला सभोवती, सील हा. करायचं. अच्छा ओके. म्हणजे जळत नाही आतल्या शेंगा. एक मिनिट एक मिनिट. हा, हा. मी एक गोष्ट विसरलो, कारण आपण सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या कच्च्या टाकल्या आहेत. पाणी वगैरे टाकायचं ना त्याच्यामध्ये? नाही, पाणी टाकायची गरज नाही. याची वाफ जी सुटणार त्याच्यात ते शिजणार. कसली वाफ सुटणार? हे भांबुडीचा पाला जो आहे ना हा. त्याच्यापासून मॉइश्चर बाहेर पडणार ते सगळं. मॉइश्चर? हा. एवढी वाफ बाहेर हो पडते? हो हो. आणि शिवायच्या शेंगातली पण. त्याचं तो मॉइश्चर विथ द फ्लेवर आता ह्या आगीमुळे बाहेर पडणार. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यामुळे जे काही वाफ त्याच्यामध्ये कंडेन्स होईल हा. हा. आणि त्याच्यामध्ये हे सगळे व्हेजिटेबल्स बरोबर. कुक होणार. हो, हो. ग्रेट अजून कन्सेप्ट. पाहिजे? आता आपण जाऊयात विस्तवाकडे आणि हे मटकं असं उलटं करून त्याची आपण पोपटी भाजी करणार आहोत. चला. आता आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या जो काही पदार्थ केलेला आहे पोपटी, तो तयार व्हायला अर्धा पाऊण तास लागणार आहे. पण त्याच्यावर एक गोष्ट आठवली. एकत्रितरित्या काम करून केलेली कुठलीही गोष्ट जी आहे ती नेहमी सक्सेसफुलच होते आणि ती चांगलीच होते आणि त्यालाच टीम वर्क म्हणतात. अर्धा पाऊण तास थांबायला लागणार आहे आम्हाला पोपटी खाण्यासाठी. पण इन द मीन टाइम तुम्ही टाइम वेस्ट करू नका. साहित्य आणि कृती घेऊन घ्या. पोपटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 कच्चे बटाटे, घेवडा, वालाच्या शेंगा, 4 वांगी, कांदे, गोडा मसाला, मीठ आणि तिखट. कृती: कांदे मधोमध कापून त्यामध्ये गोडा मसाला, मीठ आणि तिखट भरावं. वांगी आणि बटाट्यांना मधोमध छेद देऊन त्यामध्ये गोडा मसाला, मीठ आणि तिखट भरावं. एका मडक्यामध्ये भारंबीचा पाला घेऊन त्यावर मसाला लावलेले कांदा, बटाटे आणि वांगी घालावीत. वालाच्या शेंगा आणि मीठ घालून वरून पुन्हा भारंबीचा पाला घालून मडकं बंद करून घ्यावं. हे मडकं विस्तवामध्ये उलटं ठेवून द्यावं. मडक्यामधल्या शिजलेल्या भाज्या बाहेर काढून डिश सर्व्ह करावी. आता राहत नाहीये. अर्धा पाऊण तास झालं असेल का? हो, नक्कीच झालं. काय काढून बघायचं? हो हो. क्या बात है. वेल, तुम्हाला माहितीच आहे की अशा काही रेसिपीज जेव्हा मी करतो तेव्हा मला खूप असा आनंद झालेला असतो. मी खूप एक्साइट झालेलो असतो. आय एम शुअर तुम्हाला सुद्धा दोन्ही रेसिपीज नक्की आवडल्या असतील. इंटरेस्टिंग पोपटी भाजी आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आपली गूळ आणि तिळाची पोळी. या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका.
त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. तुम्हाला ते माझी नेहमीची सवय माहिती आहे की अशा मस्त इंटरेस्टिंग छान रेसिपी जेव्हा मी करतो तेव्हा मला जास्त एंडिंगमध्ये तुमच्याशी गप्पा मारायला अजिबात आवडत नाही, कारण मला भूक लागलेली असते. आणि आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे आम्ही सारे खवय्ये, आणि त्यातला मी एक असल्यामुळे आता पुढच्या आठवड्यात भेटू 2 इंटरेस्टिंग अजून रेसिपीज घेऊन. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येमध्ये मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. आज आपण आलोय पुण्याला महिला अनाथ आश्रमात. आज या अनाथ आश्रमांच्या मुलींबरोबर आपण मकर संक्रांतीचा हा सण साजरा करणार आहोत. आणि हो, त्याचबरोबर काही छान छान रेसिपीज पण शिकूया. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे